तर अशा प्रकारे CAA 2019 या ॲक्टमध्ये हे महत्त्वाच्या तरतुदी होत्या. यानंतर आपण आसाममध्ये झालेला NRC याबद्दल पाहूया. NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन, म्हणजे भारतीय जे नागरिक आहेत त्यांचं एक रजिस्टर आहे. आणि या रजिस्टरमध्ये जे भारताचे जे जेन्युइन सिटिझन आहेत, जे नागरिक आहेत, त्यांची नावं त्या लिस्टमध्ये नमूद असतात. मित्रांनो, आसाम हा नॉर्थ ईस्टमधील एक मोठा भूप्रदेश आहे, एक ते राज्य आहे असं आपल्याला आज माहीत आहे. ब्रिटिश ज्यावेळेस भारतामध्ये राज्य करत होते, भारत आपला स्वतंत्र नव्हता, त्यावेळेस आसाममध्ये पॉप्युलेशन हे अतिशय कमी होतं आणि त्यावेळेस दुर्गम डोंगराळ असा प्रदेश होता आणि तेथील लोकसंख्या अतिशय विरळ होती आणि मोठी लँड त्या ठिकाणी वापराविना पडून होती. आसाम या प्रांतात असलेले रिसोर्सेस हे सुद्धा ब्रिटिशांनाही वापरात येत नव्हते आणि ते भारतीयांच्यासुद्धा वापरात ते त्यावेळेस येत नव्हते. आणि म्हणून ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यावेळेस ह्युमन प्लांटेशन प्रोग्राम हा सुरू केला होता आणि बंगाल प्रांतामध्ये असलेले बरेचसे जे बंगाली लोक होते ते त्यांनी आसाम या प्रांतामध्ये त्यांनी मायग्रेट केले. आसाममध्ये असलेले त्यावेळेसचे नेटिव्ह पीपल म्हणजे जे मूल आसामी लोक होते ते सुद्धा त्या ठिकाणी कमी अधिक संख्येने त्या ठिकाणी ते होते. तर अशा प्रकारे ब्रिटिशांनी बंगाल प्रांतातून बरेचसे लोक त्या ठिकाणी विस्थापित केले आणि त्याच्या पाठीमागे असा उद्देश होता की ही जी लँड आणि ही जे रिसोर्सेस याचा उपयोग होत नाही आहे, तर हे जे पॉप्युलेशन आहे हे त्या ठिकाणी काम करेल, त्या ठिकाणी शेती होईल, त्यातून पुरेसं उत्पादन आपल्याला भेटेल आणि त्या उत्पादनासोबतच मोठ्या प्रमाणात टॅक्ससुद्धा आपल्याला गोळा करता येईल. हा एक प्रयत्न ब्रिटिश सरकारने त्यावेळेस केला होता. आणि आज जर आपण विचार केला तर आसाममध्ये जे नॉन आसामीज आहेत, म्हणजे आसामी लोकांव्यतिरिक्त जे दुसरे लोक आहेत ते बऱ्याच प्रमाणामध्ये तिथं मायग्रेट झालेले आहेत आणि त्याचीसुद्धा बरीचशी कारणं आहेत असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि आज हे जे मायग्रेशन आहे ही आसाममध्ये एक खूप मोठी समस्या हे याच्यामुळे निर्माण झालेली आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आपण एक गोष्ट जाणतो की ज्यावेळेस भारताची फाळणी झाली, भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं, तर त्या काळात बरेचसे दंगे धोपे त्यावेळेस झाले बंगाल रिजनमध्ये. आणि बंगालचा जर इतिहास तसाही पाहिला तर त्या ठिकाणी बरंचसं एक स्फोटक हिंसक वातावरण असतं. हा बंगालचा इतिहास आहे. आजही जर आपण बंगालचा विचार केला तर आजही त्या ठिकाणी हिंसक कारवाया कुठे ना कुठे होतच असतात. त्याच्यामुळे बंगाल हा प्रांत एक हिंसक वातावरणासाठी आपण त्याला जाणतो. तर या बंगाल प्रांतातून बरेचसे लोक हे आसामच्या दुर्गम भागामध्ये तिकडे विस्थापित झाले. त्यासोबत ज्यावेळेस पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश या प्रांतातून सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात मायग्रेशन हे आसामला झालेत आपल्याला दिसून येतं. त्याचं कारण असं आहे की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांचे संबंध हे अनेक कारणामुळे बेबनावाचे होते. त्यांच्यामध्ये फार व्यवस्थित सुरळीत संबंध नव्हते आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे जो आता बांगलादेश आहे तेथील लोकांवर पश्चिम पाकिस्तानातील जे सरकार आहे त्यांचं जे मुख्य सरकार होतं त्यांनी एक दडपण आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आपल्या काबूमध्ये ठेवण्याचा त्यावेळेस तो प्रयत्न झालेला आपल्याला ते दिसून येतो. आणि याच्याचमुळे बंगाली लोकांची जी संस्कृती आहे किंवा जी भाषा आहे याच्यावर सुद्धा आघात झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून या कारणामुळे सुद्धा जे बंगाली लोक होते ते बरेचसे बंगालमध्ये असतील किंवा मग आसाम रिजनमध्ये असेल, कारण आपण जर भौगोलिकदृष्ट्या जर विचार केला तर हा जो प्रांत आहे हा संलग्न असा प्रांत आहे. याच्यामध्ये पार्टिशन करून आपण तो वेगळा केलेला आहे. आणि आताही आपण जाणतो की रोजगारासाठी बांगलादेशामधून जे आहे आपला पश्चिम बंगाल असेल किंवा आसाम मुख्यत्वे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात झालं. आणि 2017 नंतर रोहिंग्या मुस्लिम हे सुद्धा म्यानमारमधून भारतामध्ये आले आणि ते आसाममध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा इश्यू या ठिकाणी आहे असं आपल्याला लक्षात येतं. आसाम हा नॉर्थ ईस्टचा एक महत्त्वाचा असा भाग आहे आणि ते एक महत्त्वाचं एक राज्य आहे. या राज्याला आपण संविधानामध्येच काही स्पेशल त्याला प्रिव्हिलेजेस आपण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मग 6th शेड्यूल असेल किंवा इनर लाईन परमिट असेल
हे सुद्धा प्रोव्हिजन आपण त्या भागासाठी केलेली आहे. आसाम या भागामध्ये हे जे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं, याच्यामुळे आसामची जी संस्कृती आहे, भाषा आहे, याच्यावर तर प्रभाव पडलाच, परंतु जे तेथील नेटिव्ह आसामी होते यांना रोजगार याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. त्यासोबत रिसोर्सेसचं डिस्ट्रीब्युशन असेल किंवा मग इतर मूलभूत सुविधा यांचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात समस्या त्या ठिकाणी उत्पन्न झाली असं आपल्याला लक्षात येतं. आणि याचा परिणाम असा झाला की आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर आसामी लोकांनी आंदोलन केले. 1979 ते 1985 या काळामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन आपल्याला आसाममध्ये घडल्याचं दिसून येतं. आसाममध्ये असणारे स्टुडंट फेडरेशन्स, स्टुडंट युनियन, ज्यांना आपण आसू या नावाने ओळखतो, त्याचसोबत इतर आसाम मुवमेंटचे जे लीडर्स वगैरे होते, यांनी मोठ्या प्रमाणात आणि उग्र असं आंदोलनं त्या काळात घडवून आणली. आणि याचाच परिणाम असा झाला की 1985मध्ये जे तत्कालीन प्रधानमंत्री होते राजीव गांधी यांनी एक ॲग्रीमेंट साईन केलं. त्यालाच आपण आसाम अकॉर्ड असं म्हणतो. तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी आणि आसाम मुवमेंटचे जे काही लीडर्स होते यांच्यामध्ये हा आसाम अकॉर्ड 15 ऑगस्ट 1985 या दिवशी हा आसाम अकॉर्ड झालेला आहे. आणि या अकॉर्डमध्ये एक अतिशय महत्त्वाची अशी तरतूद दिलेली आहे की जे लोक 24 मार्च 1971 नंतर आसाममध्ये येतील ते भारताचे नागरिक नसतील. म्हणजे 24 मार्च 1900 आधी आलेले, स्थलांतरित झालेले किंवा कोणतेही लोक असतील, त्यांना नागरिकत्वाचं जे आहे परमिशन तिथपर्यंत ग्रँट केलेलं आहे. आणि 1971 नंतर आलेले जे सुद्धा लोक असतील त्यांना भारतीय नागरिकत्व त्यांना देता येणार नाही. हे असं महत्त्वाचं प्रोव्हिजन या ठिकाणी या आसाम अकॉर्डमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि आजची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की एवढं असूनही आसाममध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आजही स्थलांतर तिथं होत आहे. आज आपलं वेस्ट बेंगाल असेल किंवा बिहार, झारखंड असेल, या राज्यांमधून सुद्धा कामगार मोठ्या प्रमाणात हे आसाममध्ये जात आहेत आणि ते त्या ठिकाणी वास्तव्य करून राहत आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणजे पर्टिक्युलर आसाम या राज्यामध्ये NRC करण्यासंबंधीच्या सूचना ह्या सुप्रीम कोर्टाने दिल्या आणि त्यानुसार 2013पासूनच याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जी काही जी प्रोसेस असेल, NRCची प्रोसेस कशी असेल, ते कशी राबवावी याला घेऊन त्या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या. आणि वास्तविकरित्या 2018-19मध्ये या NRC या प्रक्रियेला राबवण्याची सुरुवात झाली. आसामची लोकसंख्या ही 3.5 कोटी याच्या आसपास आहे. या सर्वांची माहिती घेणं हे एक मोठं जिकिरीचं काम होतं. याच्यामध्ये खूप मोठं मॅनपॉवर फोर्सची गरज पडली आणि भरपूर लोकांनी त्याच्यामध्ये, जे सरकारी यंत्रणा आहेत त्यांनी प्रचंड मेहनत करून ही NRCची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. याच्यामध्ये जवळजवळ 16,000 कोटी रुपये इतका मोठा खर्च या प्रक्रियेला आला. आणि जो सेकंड ड्राफ्ट जो 30 जुलै 2018मध्ये जो प्रसारित झाला, त्याच्यामध्ये जे सिटिझन्सचे जे काही नावं होते त्यात आपल्याला असं लक्षात येईल की 3.29 करोड्स म्हणजे 3.29 कोटी लोकांनी त्या ठिकाणी नागरिकत्वासाठी अप्लाय केलं होतं. NRCमध्ये त्यांनी अप्लाय केलं होतं. आणि याच्यामध्ये एक 10 ते 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स सरकारने सुचवले होते की या डॉक्युमेंटच्या माध्यमातून तुम्हाला ते सिद्ध करता येईल. जसं काही लँड संदर्भातील काही जुने डॉक्युमेंट्स असतील किंवा मग काही शाळेचे दाखले असतील, TC वगैरे, हे असे ते डॉक्युमेंट्स होते. तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जवळजवळ 2.90 कोटी ते 3 कोटी लोक यांची व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि यांची जे नावं आहेत ते लिस्टेड झाले, त्या लिस्टमध्ये त्यांचे नावं होते. याचा अर्थ असा आहे की जवळजवळ 30 लाख लोक हे त्या NRCच्या लिस्टच्या बाहेर होते. इतक्या प्रचंड प्रमाणात लोक त्या लिस्टच्या बाहेर होते. त्यानंतर बऱ्याच लोकांनी जे फॉरेन ट्रिब्युनल जे नागरिकता अधिनियम 1955 नुसार जे फॉरेन ट्रिब्युनल असतं, तर त्या फॉरेन ट्रिब्युनलकडे दाद मागितली. काही लोकांनी परत डॉक्युमेंट व्हेरीफाय केले आणि त्याच्या माध्यमातून असं झालं की जे शेवटी जे फायनली जे आकडे आपल्याकडे येतात त्यानुसार आपण असं म्हणू शकतो की जे 19 लाख लोक तरीसुद्धा NRCच्या बाहेर राहिले.
आणि या 19 लाख लोकांमध्ये म्हणजे हे 14 लाख लोक हिंदू आणि इतर धर्माचे लोक होते आणि याच्यामध्ये जवळजवळ 5 लाख लोक हे मुस्लिम या धर्माशी रिलेटेड होते. आणि अशा प्रकारे 19 लाख लोक या लिस्टच्या बाहेर राहिलेले आहेत. ही लिस्ट ज्यावेळेस आली याच्यामध्ये खूप मोठ्या त्रुटीसुद्धा आपल्याला दिसून येतात. जसं की बऱ्याच लोकांची जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांचीसुद्धा नावं या NRCच्या लिस्टमध्ये फायनल लिस्टमध्ये त्याच्यामध्ये आली नाही. उदाहरणार्थ आपल्याला असं सांगता येईल की याच्यामध्ये जे आपले भारताचे जे माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या परिवारातील काही लोकांची नावं या NRCच्या लिस्टमध्ये नव्हती. त्यासोबत जे पूर्व MLA अनंतकुमार मालो आहे यांचं नावसुद्धा याच्यामध्ये नव्हतं. तसंच एक आर्मी ऑफिसर सनाउल्ला ज्यांनी 30 वर्ष भारतीय सेनेमध्ये त्यांनी सर्व्हिस केली त्यांच्या परिवारातील आणखी काही लोकांचं नाव या लिस्टमध्ये नव्हतं. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ज्यावेळेस ही प्रक्रिया राबवली याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी याच्यामध्ये आहेत आणि बराचसा गोंधळ हा त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. केंद्र सरकारने सुद्धा याच्यावर सफाई देताना किंवा ते क्लॅरिफाय करताना असं सांगितलेलं आहे की या प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत आणि ज्या लोकांची नावं आली नाहीत जे भारताचे जेन्युइन सिटिझन आहेत तर त्यांना आणखीसुद्धा मार्ग अवेलेबल आहेत. ते कोर्टात जाऊ शकतात. फॉरेन ट्रिब्युनलकडे ते परत आपला अर्ज देऊन त्या ठिकाणी जर काही त्रुटी राहिली असेल तर ते सुद्धा ते लोक क्लॅरिफाय करू शकतात. अशा प्रकारे आपण हे आसाम NRCबद्दल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ही जी आसाममध्ये NRC प्रक्रिया झाली याच्यामध्ये मुख्यत्वे जे काही प्रश्न उद्भवले त्याच्यासंबंधी जर आपल्याला बोलायचं झालं तर या चर्चेअंती आपण काही प्रश्न उपस्थित करू शकतो किंवा विरोधकांनी म्हणजे जे CAAचे विरोधक होते त्यांनी आसाम NRCला घेऊनसुद्धा काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आसामचे जे नेटिव्ह पीपल आहेत त्यांनीसुद्धा काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचीसुद्धा चर्चा आपण या ठिकाणी केली पाहिजे. तर आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की याच्यामध्ये नावे नसलेले जे लोक आहेत ते सर्व घुसखोर आहेत का? जे 19 लाख लोकांची नावं या लिस्टमध्ये नव्हते हे सर्वांनी घुसखोरी करून हे घुसखोरी करून हे भारतात आले का? हे सर्व इलिगल इमिग्रंट आहेत का? हा एक प्रश्न आहे. त्याचसोबत 1971ची जी डेट आपल्याला आसाम अकॉर्डमधून आपल्याला मिळाली तर भारताची नागरिकता आसाममध्ये राहणाऱ्या लोकांना देताना आपण हीच डेट लक्षात घेणार आहोत का की याच्यामध्ये काही बदल होईल? त्याचप्रमाणे हे लोक जे या लिस्टमध्ये नाहीत ज्याला इलिगल इमिग्रंट ठरवलं जाऊ शकतं त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आहे का? हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. तसंच त्यांचे काही इलेक्शन राईट्स असतील किंवा काही वोटिंग राईट्स असेल तर पॉलिटिकल मायलेजसाठी हे सुद्धा सरकारला काढून घ्यायचे आहेत का? अशी सुद्धा शंका विरोधकांनी यावेळेस उपस्थित केली. आणि त्याचप्रमाणे एक आणखी महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो तो म्हणजे CAA ॲक्ट जो सरकारने पास केला तर त्याद्वारे एक 2014ची एक डेट दिलेली आहे आपल्याला. असं आपण आधीच पाहिलं की 31 डिसेंबर पूर्वी आलेले आणि 5 वर्ष भारतामध्ये वास्तव्यास असलेले जे लोक आहेत त्यांना नागरिकता देण्याचा प्रावधान त्या ठिकाणी आहे. याचाच अर्थ 2019-20 नंतर CAAचा वापर करून हे जे काही लोक जे आसाम NRCच्या लिस्टच्या बाहेर आहेत किंवा बाहेर राहिलेले आहेत तर त्या मुस्लिमेतर लोकांना सरकारला नागरिकता द्यायची आहे का? आणि त्या लोकांचं आसाममध्ये व्यवस्थापन किंवा कायमचं स्थलांतर करायचं आहे का? असा सुद्धा प्रश्न आसामी लोकांनी उपस्थित केला. आणि याच्यामुळे आसामी संस्कृती आणि आसामी भाषा याचं खूप मोठ्या प्रमाणावर याची हानी होईल असा प्रश्न हा तेथील नेटिव्ह आसामीज यांनी उपस्थित केलेला आहे. आणि हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. यालासुद्धा आपल्याला टाळता येणार नाही. त्यासोबत आपल्याला असं लक्षात येतं या CAA आणि NRC याचा वापर करून हिंदू मुस्लिम याच्यामध्ये दुही माजवण्याचा किंवा त्याला प्रोत्साहन देण्याचा कुठेतरी अजेंडा आपल्याला दिसून येतो किंवा तसा काही प्रयत्न केला जातो आहे का? हा सुद्धा या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो. आणि या मुद्द्यावरून इलेक्शनमध्ये पोलरायझेशन होण्यासाठी सुद्धा हा मुद्दा वारंवार याचा वापर केला जात आहे आणि तो भविष्यातसुद्धा नजीकच्या काळामध्ये होण्याची शक्यता याच्यामधून उत्पन्न झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर मित्रांनो, जर आपण CAA आणि NRC याचा जर एकत्रितरित्या जर याचा आपण अभ्यास केला तर वरकरणी
CAA 2019 हा ॲक्ट कितीही साधा सरळ आणि सोपा आपल्याला वाटत असला, नागरिकता देण्याचा किंवा त्या संदर्भात उचललेलं ते पाऊल आहे असं आपल्याला वाटत असलं, तरी कुठे ना कुठे हे जे विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याचीसुद्धा उत्तरं मिळणं हे अपेक्षित आहे. आणि म्हणूनसुद्धा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आणि भारतीय संविधानाच्या भाग 2 अर्थात नागरिकत्व आणि सिटिझनशिप ॲक्ट 1955 हे कोणत्याही परीक्षेमध्ये सिलेबसच्या दृष्टिकोनावर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचे असे घटक आहेत. म्हणूनच आणि नजीकच्या काळामध्ये म्हणूनच CAA, NRC, NPR याच्यावर प्रश्न येऊ शकतात. याचीसुद्धा दाट शक्यता आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मित्रांनो, आता आपण NRC आणि NPR याच्यामध्ये जो काही फरक आहे तो आपण पाहूया. NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन हे आपण आधीच पाहिलं आणि त्याची चर्चा आपण आधीच केली. NPR म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर, म्हणजे याच्यामध्ये जे भारतात राहणारे जे सर्व लोक आहेत यांचा उल्लेख या रजिस्टरमध्ये असतो. म्हणजे जे भारताचे नागरिक आहेत त्यांचा समावेश तर या NPRमध्ये असतोच. परंतु जे भारताचे नागरिक नाहीत, परंतु जे 6 महिन्यापासून भारतामध्ये राहत आहेत आणि आणखी येणाऱ्या 6 महिन्यासाठी कमीत कमी जे भारतामध्ये राहणार आहेत अशा लोकांचं जे नाव आहे ते या लिस्टमध्ये येतं आणि NPRमध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. तसं जर पाहिलं तर 2010मध्ये UPA गव्हर्नमेंट यांनी NPRची सुरुवात केली होती. 2011चं जे सेन्सस म्हणजे जे जनगणना झाली त्याच्यामध्ये सुद्धा NPRचा वापर त्याच्यामध्ये झालेला, एक मर्यादित वापर त्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु 2015मध्ये याच्यामध्ये काही अपडेशन करण्यात आले, अपडेट याला करण्यात आलं आणि 2021ची जी जनगणना होईल त्याच्यामध्ये सुद्धा NPRचा समावेश असेल. आणि NPR आणि सेन्सस हे वेगवेगळे घटक जरी असले तरी त्याच्यामध्ये NPRच्या मार्फतसुद्धा सरकारला माहिती गोळा करायची आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे असं आपण जाणतो. कारण आपण CAA, NRCचा मुद्दा आपण आताच त्याची चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने हा NPRचा जो मुद्दा आहे हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. NPRमध्ये साधारणतः एक जो सेन्सॉर ऑफिसर आहे तो आपल्या घरी येणार, म्हणजे एन्क्वायरीसाठी हे सर्व गावोगावी जातील आणि सगळ्या लोकांची एन्क्वायरी करायचं म्हटलं तर यांना डोर टू डोर व्हिजिट त्यांना करावी लागणार. याच्यामध्ये जे भारतीय लोक आहेत सर्व त्यांचं नाव, शिक्षण, पत्ता, व्यवसाय इत्यादी बाबतची विचारणा होईल. आणि आताच्या सरकारने सांगितल्याप्रमाणे NPRची माहिती गोळा करताना कोणत्याही डॉक्युमेंट्सची गरज लागणार नाही असं सुद्धा सरकारने स्पष्ट केलं. आणि या NPR, NRC याचे जर आपल्याला जर फायदे बघायचे झाले तर याच्यामध्ये जे टार्गेटेड बेनिफिशरीज आहेत, ग्रुप ऑफ द टार्गेटेड बेनिफिशरीज म्हणजे जे लोक काही शासकीय स्कीमचा लाभ घेतात, जे काही गव्हर्मेंट स्कीमचा लाभ घेतात त्यांच्यापर्यंत जे जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत गव्हर्मेंट स्कीमचा लाभ हा पोहोचवणे हे शासनाचं याच्यामध्ये प्रथम उद्देश आहे असं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. परंतु विरोधकांनी NPRच्या मुद्द्यालासुद्धा त्यांनी आक्षेप नोंदवला. आणि मित्रांनो, 2010मध्ये जे UPA गव्हर्नमेंटनी जे NPR आणलं होतं आणि त्याचा जो वापर केला होता तर 2021च्या जनगणनेच्या वेळेस ज्यावेळेस NPR अंमलात येईल तर त्यावेळेस विरोधकांनी असा आक्षेप घेतला की जे NDA सरकार आहे लीड बाय BJP तर यांनी याच्यामध्ये जे आहे काही आक्षेपार्ह बदल केलेले आहेत, जसं की डाऊटफुल वोटर्स असं लोकांच्या नावापुढे लिहिणं. हा एक मुद्दा हा विरोधकांनी उपस्थित केला. या गोष्टीमध्ये किती सत्य आहे किंवा किती तथ्य आहे हे आता आपल्याला पुढे पाहावं लागेल, कारण आताच आपण त्या ठिकाणी काही सांगू शकत नाही. आणि या ठिकाणी विरोधक असंही म्हणतात की हा जो NPRचा जो डेटा आहे हा NRCमध्ये वापरला जाऊ शकतो आणि मग वेगळी NRC करण्याची गरज नाही, कारण या NPRच्या डेटावरूनच NRC करता येईल, कारण तशी माहिती सरकारकडे त्यावेळेस अवेलेबल असेल आणि म्हणूनच NPRसुद्धा करण्याची काही गरज नाही असं विरोधकांनी यावेळेस असा प्रश्न उपस्थित केलेला आपल्याला दिसून येतो. त्यासोबत हे जे डाऊटफुल वोटर्स ठरून लोकांचे काही हक्क हिरावण्याचा डाव याच्यामध्ये असू शकतो हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. आणि याद्वारे नागरिकता शक्यतो मुस्लिम यांची ही धोक्यात येईल असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विरोधक उपस्थित करतात. त्यासोबत हिंदू मुस्लिम दरी वाढवण्याचं हे काम आहे आणि याच्यामुळे देशामध्ये अशांतता वाढेल
लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन येऊ शकेल. कारण आपण पाहिलं की आसाम NRCमुळे बऱ्याच लोकांनी जे आहे फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन त्यांनी आत्महत्या केल्या, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर असे काही प्रश्न NPRला घेऊन सुद्धा विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत आणि म्हणून सुद्धा हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात आपल्याला या ठिकाणी आपल्याला हा मुद्दासुद्धा लक्षात घ्यावा लागेल. आणि मित्रांनो, आजच्या लेक्चरचं शेवट करताना किंवा कन्क्लूड करताना एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो. आपण या लेक्चरमध्ये या मुद्द्याची पुसटशी चर्चा केली आणि तो म्हणजे NRC बाबत जे गृहमंत्री अमित शाह यांनी जे संसदेमध्ये आणि विविध वाहिन्यांवर दिलेले जे मुलाखती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की NRCची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण देशामध्ये राबवण्याचा आमच्या सरकारचा मानस आहे. त्याच्यानंतर मात्र काही प्रधानमंत्र्यांचे काही स्टेटमेंट आले, भारतीय जनता पार्टीच्याच काही इतर नेत्यांचेही स्टेटमेंट आले आणि स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा या प्रकरणाला सारवासारव करताना थोडंसं U-टर्न घेतल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी जाणवलं. परंतु यावेळेस भारतीय जनता पार्टी सरकारची जी काही मनीषा आहे किंवा त्यांचं जे काही इंटेन्शन आहे याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. आणि जर भविष्यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याप्रमाणे जर भारतामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये जर NRCची प्रक्रिया राबवायची असल्यास हा मुद्दा खरंच किती गंभीर आहे आणि याच्यातून उद्भवणारे प्रश्न हे किती गंभीर आहेत हे आपल्याला लक्षात येतील. आणि या चर्चेच्या शेवटी आपण हे प्रश्न उपस्थित करून आपली आजची चर्चा आपण संपवणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जर NRC ही संपूर्ण भारतामध्ये जर ही प्रक्रिया आपण राबवली तर आसाममध्ये 3.5 कोटी पॉप्युलेशन आहे आणि ते एक राज्य, याच्यामध्ये 16,000 कोटी रुपये एवढा खर्च त्या ठिकाणी आला. तर आपण विचार केल्यास भारतामध्ये उरलेले 27 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश इतक्या मोठ्या विस्तृत प्रदेशात जर आपल्याला NRC करायची असली आणि 140 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात जर आपल्याला NRC करायची असली तर त्याला किती प्रमाणामध्ये त्याचा खर्च येईल, किती कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च येईल हा एक मोठा मुद्दा आहे. त्यासाठी किती मॅनपॉवर, वर्कफोर्स त्यासाठी लागेल आणि त्यासोबत ही प्रक्रिया राबवण्यासाठी किती वेळ त्याच्यामध्ये जाईल हा सुद्धा एक महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आपल्याला उपस्थित करता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला असे लक्षात येतं की भारत देशामध्ये असलेले बरेचसे गरीब, दुर्बल घटक आणि दुर्गम भागात राहणारे जे आदिवासी वंचित लोक आहेत त्यांच्याकडे शक्यतो डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे सापडत नाहीत, कारण ते अशिक्षित आणि ते लोक असतात आणि त्यांच्याकडे जे आहेत बऱ्याचदा डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होणार नाहीत. आणि मग ते लोक हे भारताचे नागरिक नाहीत का? त्यांना भारताचं नागरिकत्व आपण त्यांचं हिरावून घेणार आहोत का? हा एक प्रश्न याच्यामधून उपस्थित होऊ शकतो. त्याचप्रमाणे कुठे आग लागलेली असेल किंवा कुठे पुरामुळे नुकसान झालेलं असेल किंवा इतरही काही कारणांमुळे काही लोकांचे डॉक्युमेंट्स हे आज नाहीसे झालेले आहेत, तर त्या लोकांचा सुद्धा नागरिकत्वाचा प्रश्न हा गंभीर होईल असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि जे कॉमन डॉक्युमेंट्स यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आधार कार्ड असेल, वोटर ID असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल आणि इतरही काही लायसन्स असतील किंवा राशन कार्ड असेल, हे जे काही डॉक्युमेंट्स जे की सरकार बऱ्याच ज्या स्कीम्स, सरकारी जे स्कीम असतात त्याच्यासाठी हेच डॉक्युमेंट लागतात आपल्याला असं माहिती आहे. आणि या डॉक्युमेंटच्या आधारेच मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये लोनसुद्धा लोक घेतात आणि वेगवेगळे स्कीम्सचा लाभ हे आपल्या देशाचे नागरिक घेत असतात. तर हे कॉमन डॉक्युमेंट्स या NRC NPRच्या प्रोसिजरसाठी न ठेवता एक किचकट असेच काही स्वरूपाचे डॉक्युमेंट्स सरकारने प्रायोजित याच्यामध्ये केलेले आहेत. यामध्ये जर उदाहरण आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की जमिनीचे जे काही कागदपत्र आहेत त्याच्यामध्ये मग शेतीचा सातबारा असेल किंवा जमीन आपल्या ताब्यामध्ये असणे याच्यासंबंधी जे काही डॉक्युमेंट्स आहेत का, किंवा स्कूल कॉलेजेसचे जे काही पासिंग सर्टिफिकेट असतात किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असतात ते आपल्याकडे आहेत का. आपण असं जाणतो की बऱ्याचशा लोकांकडे आज जमीन नाही आहे, लँड नाही आहे आपल्या देशामध्ये, कारण बरीचशी गरिबी असल्यामुळे लँडलेस पीपल याचासुद्धा खूप मोठा टक्का आपल्या देशामध्ये आहे. आणि एज्युकेशन न घेतलेले म्हणजे अशिक्षित लोकसंख्या
याचासुद्धा खूप मोठा टक्का हा आज भारतामध्ये आहे असं आपल्याला दिसून येतं. तर हे सुद्धा डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी ठेवणं हे किचकट आहे असे आपल्याला लक्षात येतं. त्याचप्रमाणे बर्थ सर्टिफिकेटचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी आहे, कारण बऱ्याचशा लोकांकडे बर्थ सर्टिफिकेट हे अवेलेबल नसतं, कारण जे जुन्या पिढीचे लोक आहेत त्यांना जन्मतारिखा त्यांच्या माहिती नसतात आणि त्यामुळे सुद्धा या आणि अशा डॉक्युमेंटचा जो आहे एक प्रश्न किचकट झाल्यासारखा आपल्याला दिसून येतो. हा सुद्धा एक प्रश्न याच्यामध्ये आहे. आणि शेवटी या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की खरंच या आपल्या पूर्ण देशामध्ये NRCची आज तरी गरज आहे का? आणि याच्यामध्ये जो सरकारचा जो मुख्य हेतू आहे की NRCद्वारे जे काही महत्त्वाचे जे ट्रू बेनिफिशरीज आहेत, जे वंचित घटक दुर्बल घटक असतील, म्हणजे खरे लाभार्थी आहेत ज्यांना शासकीय स्कीम आपण देतो, ते फाइंड आउट करणं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या नुसार की जे इल्लीगल इमिग्रंट्स आहेत किंवा जे घुसखोर त्यांनी जे म्हटलेलं आहे, तर या लोकांना शोधून त्यांना देशाबाहेर विस्थापित करणं हे शक्य होईल का? आणि हे दोन महत्त्वाचे प्रश्न सगळ्या शेवटी आपल्याला या चर्चेमध्ये दिसून येतात. तर अशा प्रकारे जर आपण या एकंदर CA, NRC आणि NPRचा जर आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये भविष्यात नजीकच्या काळामध्ये ह्याच मुद्द्याला घेऊन राजकारण आपल्या देशामध्ये परत तापण्याची चिन्हे आहेत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयाला घेऊन चर्चा करूया. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, महत्त्वाचा वाटला तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच जर तुमच्या काही सजेशन असतील, काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.